श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, श्रावणातल्या या शेवटच्या शनिवारी जर तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा स्वीकार कर। कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझे सर्व काही दुःख आनंदात बदलणार आहे। तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद या संदेशामध्ये आहेत। हो बाळा, दुर्लक्ष करू नको। शत्रुपीडा नष्ट करणारा, तुझ्या आयुष्यातून तुझ्या पाठीमागे लागलेली पणवती नष्ट करणारा, तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे, आर्थिक चिंता दूर करणारा हा पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे। तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज, योगायोग समज आणि हा संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा, दुर्लक्ष करून पुढे जाऊ नको। शांत मनाने शेवटपर्यंत ऐक। स्वामी म्हणतात, बाळा, ज्या शत्रूने तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहिले आहे, आता वेळ त्यांची आहे। हो बाळा, खूप काही त्रास माझ्या स्वामीप्रिय बाळांना या लोकांनी देऊन झाला आहे। बाळा, चिंता करू नको, कारण या संदेशानंतर तुझी चिंता पूर्ण मिटणार आहे। तुझ्या आयुष्यामध्ये स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आता कार्य करणार आहेत। बाळा, अद्भुत चमत्कार आता होणारच। फक्त शांत राहा, योग्य वेळेची वाट पहा, कारण स्वामी माऊलींनी तुझ्यासाठी खूप काही संकेत आणि खूप मोठे नियोजन केले आहे। तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या मनातील ज्या काही योजना आहेत, जो काही स्वप्न आहे, सर्व काही पूर्णत्वात जाणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने, तुझ्या मार्गात येत आहेत। बाळा, निशंक मनाने आणि मनातील जे काही नकारात्मक विचार आहेत ते सर्व काही काढून सर्व काही कार्य हाती घेण्यास सुरुवात कर। कारण बाळा, जे काही कार्य करत आहेस त्यावरती आमचे पूर्णतः लक्ष आहे आणि त्या कार्यावरती स्वामी माऊलींची कृपादृष्टी आहे। तेव्हा बाळा, घाबरून जाऊ नको, मनाचा गोंधळ करून घेऊ नको, कारण तुझ्या मनामध्ये जो काही गोंधळ उडाला आहे तो सर्व काही दूर होणार आहे। तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेला हा दिव्य संदेश शांत मनाने ऐक। स्वामी म्हणतात, अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे। हो बाळा, जे कार्य हाती घेशील त्यामध्ये खूप उत्तम यश तुला मिळणार आहे। कारण बाळा, आजपर्यंत खूप काही कष्ट करूनही, खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या मनासारखे यश तुला मिळाले नाही। पण आता असे होणार नाही बाळा। आता दुःखाचा काळ संपला आहे। सर्व काही पाठीमागील ज्या काही भूतकाळातील कठोर आठवणी आहेत सर्वांना बाजूला सारून सुंदर वर्तमान काळाचा स्वीकार कर। कारण बाळा, तुझ्यासाठी स्वामी माऊलीने खूप काही योजना तुझ्या समोर दिल्या आहेत। खूप काही संधी तुझ्यासमोर हात जोडून उभ्या आहेत। बाळा, या संधीचे सोने करायला विसरू नको आणि शेवटपर्यंत जे काही स्वामी माऊली तुला सांगत आहेत, हे सुंदर मार्गदर्शन याद्वारे तुला काही संकेत मिळणार आहेत, त्या संकेताचे आणि या मार्गदर्शनाचे शेवटपर्यंत पालन कर। स्वामी म्हणतात, बाळा, जो कोणी स्वामीप्रिय बाळ आमच्या या संदेशाचे पालन करत असतो, निरंतर आमचे जे काही विचार आहेत ते त्याच्या जीवनामध्ये अंमलात आणत असतो, त्याला आमची साथ निरंतर असते। आमचे शुभ आशीर्वाद त्याच्या पाठीशी खंबीर असतात। तो कधीही कुठल्याही संकटामध्ये स्वतःला एकटा समजत नाही, कारण त्याला माहीत आहे जर तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती करत आहात तर तुम्हाला एवढे जाणवत असते की स्वामी माऊली कधीही आपला हात सोडणार नाही, कुठल्याही संकटामध्ये कधीही आपल्याला दूर करणार नाही। हो बाळा, हे तू सत्य ऐकत आहेस, कारण जिथे स्वामी भक्ती तिथे स्वामी आई निरंतर तुझ्या बरोबर आहे, तुझ्या सोबत आहे, तुझ्या प्रत्येक पावला गणिक आहे। स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद कधीही तुझ्या बाबतीत व्यर्थ ठरणार नाहीत। हो बाळा,
विश्वास ठेव, आता सर्व काही शुभ होणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी गमावल्या आहेस, जे स्वप्न तुझ्या हातून अपुरे राहिले आहे, आता सर्व काही पूर्णत्वात जाण्याची योग्य वेळ आली आहे. बाळा, खूप काही गोष्टी तुमच्या मनासारख्या त्वरित व्हाव्या असे तुम्हाला निरंतर वाटत असते, पण असे होत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ ठरलेली असते आणि त्याच योग्य वेळेत सर्व काही तुमच्या मनासारखे तुम्हाला प्राप्त होत असते. म्हणूनच बाळा, अतिघाई करू नका. ज्या ज्या गोष्टी नियोजित केलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला त्याच वेळेत प्राप्त होणार आहेत. म्हणून धीर आणि संयम कधीही गमावून बसू नका. मनातील आत्मविश्वास खंबीर ठेवा. कारण बाळा, आत्मविश्वास जर तुमचा खंबीर असेल तर तुमचा संयमही तुम्हाला साथ देईल, आणि संयम साथ देत असेल तर योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही मनासारखे प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता आनंदाचे, वैभवाचे दिवस, सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये प्रवेश करत आहेत. खूप मोठी सकारात्मक ऊर्जा तुझ्या दिशेने येत आहेत. हो बाळा, आजपर्यंत नकारात्मक ऊर्जेने आणि त्या नकारात्मक विचाराने खूप काही स्वतःला त्रास करून घेतला आहेस, पण यापुढे नाही. आता तुझी येणारी प्रत्येक सुंदर पहाट स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने जर तू त्याची सुरुवात करत असेल तर बाळा, तुझा येणारा पूर्ण दिवस, दिवसातील प्रत्येक क्षण स्वामी माऊलींच्या कृपेचा खूप आनंददायी ठरणार आहे. खूप शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत आणि सुख, वैभव, आनंद घेण्यास आता सज्ज आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार असाल? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तरच तुम्हाला या सुंदर मार्गदर्शनाचे नोटिफिकेशन रोज मिळत राहील. आणि स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करोत, ही स्वामी माऊली चरणी मी मनापासून प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे आजपर्यंत खूप संघर्षाला सामोरे गेला आहेस. खूप मोठ्या दुःखाचा सामना तू आणि तुझ्या कुटुंबाने केला आहे. खूप आर्थिक चिंतेने आजपर्यंत तू त्रस्त झाला आहेस. बाळा, आम्ही सर्व जाणले आहे. तू काहीही न सांगता आमच्या निरपेक्ष भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. आमचे नामस्मरण कधीही खंड पडू दिला नाहीस. बाळा, तुला काय वाटले? आम्हाला हे माहीत नाही. आम्ही सर्व काही जाणत असतो, पण आम्ही योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि त्याच वेळी आम्ही आमच्या स्वामीप्रिय बाळाला सर्व काही योग्य वेळी प्राप्त करून देत असतो. मग ते तुझे स्वप्न असो, तुझे एखादे नियोजन असो, तुझ्या कुटुंबातील एखादा येणारा आनंद असो. बाळा, सर्व काही आता दुःखांचा सामना करून झाला आहेस. आता सुखाची प्राप्ती घेण्यास तयार हो. कारण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे बाळा निसर्गाचा नियमच आहे. जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला कर्माचे फळ हे तुमच्या आनंदाच्या रूपात मिळणारच आहे. जर तुमचे प्रारब्ध वाईट असेल, कर्म वाईट असेल, तर काही गोष्टींचा सामना तुम्हाला वाईटरित्या करावाच लागेल. कारण बाळा, कर्म कोणालाही चुकत नाही. कर्माचे फळ हे भोगावेच लागते. म्हणूनच बाळा, आम्ही निरंतर सांगत असतो की कार्य कोणतेही असो, काहीही घडो, कितीही बिकट परिस्थिती असो, कधीही स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नका. कधीही मनामध्ये नकारात्मक विचार आणून कोणतेही कार्य करू नका. आणि हे सर्व करत असताना कधीही थोरा मोठ्यांचा अपमान होईल. थोरा मोठ्यांना कधीही काहीही तोंडातून अपशब्द जातील याची निरंतर काळजी घ्या. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तर आता दुर्लक्ष करा. कारण त्यांची वेळ जवळ आली आहे. त्यांच्या सर्व वाईट कर्मांचा हिसाब होण्याची योग्य वेळ आली आहे. बाळा, तू दुर्लक्ष कर. मनामध्ये या लोकांची चिंता करत राहून तुझ्या हाती घेतलेले कार्य खराब करून घेऊ नको. कारण हे शत्रू तुझा पिछा कधी सोडतील हे तुला कळणार देखील नाही. कारण बाळा, आता त्यांच्यासमोर ही स्वामी माऊली उभी आहे. तेव्हा तू या लोकांचा निरर्थक विचार करत राहून स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नको.
कारण बाळा, तू जर तुझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार केलेस, चांगले विचार केलेस, चांगले कर्म केलेस, तरच तुझ्या आयुष्यामध्ये पुढे येणारे दिवस खूप सुखदायी, आनंददायी असतील आणि तुझ्या हातून कार्यही उत्तम घडत राहील. कारण बाळा, अशक्य ते शक्य करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. आता घाबरण्याची गरज नाही. सर्व काही मनासारखे प्राप्त करण्यास सज्ज हो. आजपर्यंत जे काही गमावले आहेस, जे काही दुःख पचवले आहेस, जो काही संकटाचा सामना केला आहेस, आता सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस, वैभवाचे दिवस उपभोगण्यास तयार आहेस. कारण बाळा, आम्ही सर्व काही पाहिले आहे. आमच्या स्वामीप्रिय बाळाचे अश्रू आम्ही जवळून पाहिले आहे. आमच्या बाळाचे दुःख, यातना, जे काही सर्व काही तुला आता असह्य झाले आहे. म्हणूनच ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली तुझ्याजवळ धावत आली आहे. कारण बाळा, तुझी आर्त हाक आमच्या अंतकरणापर्यंत आली आहे. तेव्हा चिंता करू नको. आता कुठल्याही शत्रूंना, कुठल्याही संकटांना, कितीही वादळे आली तरी त्यांना तुला घाबरण्याची गरज नाही. कारण बाळा, आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी खंबीर आहेत. म्हणूनच हा पवित्र संदेश दुर्लक्ष करू नको. कारण खूप काही या संदेशातून तुला असे काही संकेत मिळणार आहेत जे तुझ्या जीवनाचे सुंदर दरवाजे उघडणार आहेत. हो बाळा, खूप काही मार्ग तुझ्यासमोर उपलब्ध होणार आहेत, ज्या मार्गावरती तू चालत राहा, निरंतर चालत राहा. तुझ्यासोबत आम्ही निरंतर आहोत. बाळा, जे काही योग्य मार्ग तुमच्या समोर आहेत ते तुम्हाला थेट प्रगतीपथापर्यंत नेणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये खूप काही उंची तू प्राप्त करण्याची वेळ आता जवळ आली आहे. बाळा, खूप उंची प्राप्त करताना कधीही मागे वळून पाहू नको. झालेल्या दुःखाचा पश्चाताप करत राहू नको. जे काही दिवस भोगले आहेस त्या दिवसांची फक्त आठवण ठेव, पण त्या गोष्टी मनामध्ये ठेवून स्वतःला त्रास करत राहू नको. कारण बाळा, कुठलेही दिवस सारखे राहत नाहीत. कधी सुखाचे दिवस असतात, त्याच्या पुढे दुःखाचे दिवसही असतात. दुःखाचे दिवस पार केल्यानंतर सुखाचे दिवसही तुम्हाला पाहावयास मिळतात. म्हणून हे चक्र जीवनाचे असे सुरू राहते. म्हणून याचा फारसा विचार करायचा नाही. जास्त टेन्शन घेत राहायचे नाही. कारण बाळा, हे जीवन आहे. जसे तुम्ही घडवाल तसे ते घडत राहणार आहेत. आता निर्णय तुमचा आहे की येणारा दिवस नकारात्मक विचाराने सुरू करायचा आहे की प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करायची आहे. हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. कारण बाळा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझे विचारच तुला घडवत असतात. कारण जसे तुम्ही विचार करतात तशा तुमच्याकडे खूप काही सकारात्मक गोष्टी आकर्षण होत असते आणि ह्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप काही प्राप्त करून देत असतात. मग त्या गोष्टी जर सकारात्मक आणि चांगल्या असतील तर खूप काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्याच घडत राहतात. आणि त्याच गोष्टी जर नकारात्मक विचाराच्या असतील तर तसेच प्रतिसाद तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघावयास भेटतात. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता सोड. कारण चिंतामुक्त करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत या संदेशाचा आनंद घे आणि या मार्गदर्शनातून जे काही तुला प्राप्त होईल ते तुझ्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न कर. तुझ्या निरंतर जीवनाला आमचे आशीर्वाद सदैव आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, अखंड नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. कारण जिथे नामस्मरण आहे तिथे स्वामी शक्तीचे वलय तुमच्या सोबत आहे. तेव्हा बाळा, चिंता नको. आता चिंता ते करतील ज्यांनी तुला चिंता दिल्या आहेत. अश्रू ते ढाळतील ज्यांनी तुला अश्रू दिले आहेत. बाळा, हा संदेश फक्त संदेश नाही तर तुमच्या हरलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी, तुमच्या दुःखी जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त करून देण्यासाठी हे तुमच्यासाठीच केलेले एक सुंदर नियोजन आहे. सुंदर मार्गदर्शन तुमच्यासाठीच आहे. बाळा, लाखो लोकांमधून जर तुझी निवड या संदेशासाठी केली असेल तर काहीतरी स्वामी माऊलीने तुझ्यासाठी विचार केला आहे. फक्त हे निरंतर लक्षात ठेव. कारण तुझे सर्व काही आता चांगलेच होणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही शुभ होणार आहे. खूप मोठा अद्भुत चमत्कार तुझ्या निरंतर दिशेने येत आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको. मन आनंदी ठेव.
कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्हाला सर्व काही गोष्टी आनंदाने पाहावयास मिळतात. तुमच्या मनामध्ये कधीही दुःखाचा प्रवेश होऊ शकत नाही. तुमच्या मनामध्ये कधीही नकारात्मक विचार येऊ शकत नाहीत. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा हा दिव्य मंत्र तुमच्या जर कानावर पडत राहिला तर तुमच्या मागील सर्व काही पणवती या क्षणापासून नष्ट होईल. तुमच्या आयुष्यातील तुमचे जे काही आर्थिक चिंता आहेत त्या सर्व काही मिटणारा हा पवित्र आणि शुभ मंत्र जर तुमच्या कानावर पडत आहे, तुमच्या मोबाईलवरती जर तुम्हाला ऐकावयास मिळत आहे, तर तुमच्यासारखे भाग्यशाली बाळ तुम्हीच आहात. कारण स्वामी माऊलींचे मंत्र असेच कोणासमोरही येत नाहीत. जेव्हा जेव्हा ते तुमच्या कानावरती पडत असतात तेव्हा तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप काही शुभ विचार, सकारात्मक विचार यायला सुरुवात होते. म्हणूनच हा स्वामी माऊलींचा दिव्य, पवित्र आणि चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. ओम स्वामी समर्थ भक्त चिंतामणीश्वराय नमः. 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 ओम स्वामी